गरज नाही। अनेक तर्क वितर्क चालू आहे कल्याणराव, मी काय करणार, अनेकांचा प्रश्न आहे। मी या ठिकाणी का सत्कार स्वीकारला, कारण की या स्टेजवर बसलेले आमच्या मित्र परिवारांनी ठरवलं की तुमच्या तालुक्यामध्ये गावामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचा जन्मदिवस साजरा करतात, ही 61वी साजरी करण्याचा आमच्या मित्रांना सर्व मित्रांनी निर्णय घेतला। त्याच्यामुळे मी हे सत्कार स्वीकारण्याची इथं सर्व पक्षी नेते आहेत आणि त्यांच्या निमित्ताने आज मी ज्यांची परतफेड अशीच करू शकतो। काही लोकांना फार गडबड आहे, सिल्लोडची फार आठवण येते। पहिले एकाला आले ते घरी बसले, आता दुसऱ्याला येऊ लागली। मला माहित आहे तो एक शेर आहे ना, मला असं वाटतंय थोड़ा एक शेर भी बोलना चाहिए। जहां भी रहेगा वही रोशनी लौटागा, किसी चिराग को अपना, ये जो चिराग रहता है उसको उजाला बताने की जरूरत नहीं रहती, वो अपना उजाला खुद लेता है और दूसरों को देता है। काही लोक म्हणतात सिल्लोड, अरे सिल्लोड काय, मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि इथलची कोणाची गुंडगिरी किती आहे, त्याला कसं थांबवायचं हे भी निर्णय मीच घेणार आणि येणार। तुम्ही तर सिल्लोडला यायला इतका सोपं नाहीये, परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार आणि हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी कलेक्टर, कमिशनर, एसपी, आयजी, डीआयजी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सर्व गोर गरिबाची कामं इथे राहून बसून करणार। एकही मित्र माझा त्यापासून वंचित राहणार नाही। मी हे काम करताना जात पात धर्म पक्ष पाहणार नाही, जसं तुम्ही पाहिलं नाही मी पाहणार नाही। हे जे लोक आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कधी बघितले नव्हते। कोणी अनेक लोक, अनेक पदाधिकारी आपल्या आपल्या तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। हे पदावर असल्यानंतर कोणी येतं, मंत्री झाल्यानंतर कोणीही बोलवतो, परंतु मंत्री नसताना माझा हा जो तुम्ही सन्मान केला, याची परतफेड कोणत्याही तालुक्यामध्ये, कोणत्याही मतदारसंघामध्ये कुठेही अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी लढण्यासाठी पहिले समोर मी राहील, नंतर तुमच्यावर कोणी वार केला तर त्याचा सामना करायलाही तयार राहील। हे राजकारण आहे। मी झिरो मधून राजकारणाची सुरुवात केलेली आहे।